आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार संजय रायमुलकर यांनी 8 ऑक्टोबर रोजी मेहकर येथील वीज दर कंपनी कार्यालयामध्ये जाऊन मेहकर तालुक्यातील वीज वितरणच्या कामासंदर्भात आढावा घेतला। यावेळी खामगाव येथील अभियंता व मेहकर तालुक्यातील सर्व अभियंता सुद्धा यावेळी उपस्थित होते। गेल्या अनेक दिवसापासून वीज वितरण कंपनी संदर्भात आमदार संजय रायमुलकर यांच्याकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे आमदार संजय रायमुलकर यांनी सर्व वीज कंपनी अभियंत्यांची बैठक घेऊन सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेऊन सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या। तर अर्ज करा व सोलर घ्या असा उपक्रम सुद्धा राबवण्यात येत आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सोलर घ्यायचे असेल त्यांनी ताबडतोब वीज वितरण कंपनीशी संपर्क करावा। त्याचबरोबर शहरातील व ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनी संदर्भात काही तक्रारी असल्यास शिवसेना जनसंपर्क कार्यालय मेहकर किंवा वीज वितरणच्या शाखा अभियंता यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। यावेळी माजी नगरसेवक रामेश्वर भिसे, बबनराव तुपे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौरे, सरपंच अरुण दळवी, विलास आखाडे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा। नायगाव दत्तपुरे 2000 कनेक्शन येते कनेक्शन तिथं प्रत्यक्ष लाईनच नाही रोड बिलिंग चालू आहे। त्यावेळेचं माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टरमध्ये पैसे होते दाखवलेले ठीक आहे। शेती कंपन्या बिल आलेलं आहे, लाईव्ह दाखवून दिलं कॉन्ट्रॅक्टरनं थोडक्यात। ते कळसकर साहेबांना 3-4 दिवस झाले फोनच बंद आहे। नाही हो डायरेक्ट सर्व्हिस कनेक्शनवर लाईक करा म्हणून बिल आलं त्यांना कनेक्शन लाईव्हच नाही झालं सर। त्यांनी कोटेशन भरलं। हो ना, बरोबर। कोटेशन भरल्यानंतर कसं आहे की त्या साईडवर जेव्हा सर्वे केला तर ते त्यावेळेस ए होती तिथे त्यांना असं निदर्शनात आलं की तिथे लाईन जवळ आहे, लांब नाही आहे, एज आहे, त्याच्यामुळे ते कनेक्शन लाईव्ह करण्यात आलं, चालू केलं ते कनेक्शन। काहीतरी चालू करून द्यायला पाहिजे ना सर। मधामध्ये एजी पॉलिसी जी स्कीम आली होती ना त्याच्या अंतर्गत कुठल्या पोल पडलेले ते फरक होतं ते मी कळसकर साहेबांना सांगत होते, साहेबांना सांगत होतो ती लाईन चालू नाही झाली आमच्या मंडळीची। पोलचं जे आहे ना ते काहीतरी तिथं फॉल्ट आहे, तो झाला नाही 8-10 साहेब इतका वेळ नाही लागत। म्हणजे हे तुम्ही काय जनावर घराकडचे लोक भरले काय शेतीचे लोक नाही वाढती करते याच्याकडून उत्तर बरोबर आहे का? ज्यांना म्हटलं असं बांधापूरला जय कोणी जय नाही तर 2-3 रुपये तार लटकलेले म्हणून बंद केले, अजून चालू करावं लागेल। बघून घ्या लक्षात आलं का दोघी ते इनलाईन पण टाकायचं तो मेनली काहीतरी त्या लाईनचा। आता सकाळी आम्ही काय सांगा ना काय तो आपण बोललो त्या बाईला म्हणतात ते पण म्हणजे कुठून बोलतात सरपंच लोकांना प्रायव्हेट नाही काम करणार आहे ना, गावात आहे ना, पण त्यांना कोणी काही सांगितलं आम्हाला सांगितलं आणि आता या सांगितलं ते वाकेल खांब्याचं आमच्याकडे नाही, पडेल खांबाला होतो मला वाकेलचं काय जे आता झुकलेली पावसाळ्यात आणि ते तारा अगोदरच व्हायला होते ना पाणी पावसाळ्यात तुमचे कोणते लोकेशन करायला कनेक्शन बंद आहे ते एक्सेप्ट लाईन असेल त्यांनी जरी कोटेशन भरलं असेल आपल्या एजीसाठी तर त्यांनी ते कन्व्हर्ट करून संबंधित आपल्या यंत्रणेशी कोणाशी संपर्क साधायचा, गोपाल जाधव यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा आणि त्या पद्धतीनं ऑनलाईन त्या इथे अर्जाची प्रोसेस करून तात्काळ शेतकऱ्याला तशा पद्धतीचा पंप उपलब्ध करून दिले जाईल। 2-3 महिने लागतात का पोल उभे करायला? नाही सर, ते शेतात माल असल्यामुळे करता नाही माल असतात ते लोक डायरेक्ट पोल तुम्हाला उचलून तिथं पोहोचून द्यायला तयार होते ना।
नाही सर, तो खिडकीचा पूल होता, तो उचलता नसता आला म्हणून मी ठेकेदार. अरे उचलता नाही का लोक तुम्हाला 5-50-100 लोक दिले असते. मी पाहिलं सर जाऊन तिथे, मी उद्याला करून देतो, तिथे मशीन वगैरे जाते माझी, आता करून देतो. म्हणजे आता जर तुम्ही त्या याच्या वेळेस जर पिकाचे त्यांचं पीक खराब होत असेल, पीक तर तुमच्या सोयीने कामं करता का शेतकरी सोयीने कामं करायचे? शेतकऱ्यांच्या सोयीने सर, हा. शेतात माल होता म्हणून आता फक्त जाता नाही आला. आता त्यांचा माल निघाला, आता करून देतो सर त्यांचं काम. हो. 10 वेळेस आम्ही सांगायचं, तुम्ही चुत्यासारखं आम्हाला घुमायचं. पण कायदा बी हातात घेतात साहेब, मी सापडला याच्यानंतर. आणि आता शिरेचं, आता याच्यानंतर सीझन आहे, शिरेचा विषय घ्यावं ना, डबल रिपीट करायचं काम नाही पडलं. एक तर ॲज ए काम चुकीचं असेल तर डायरेक्ट सांगा, आम्ही समजून घेऊ शकतो. म्हणजे आपली जबाबदारी आहे, थोडी जबाबदारी समजून यांनी काम करा तुमच्या लोकांनी. आपण ते इंग्लिश बोललो तोच काम करतो, तिकडे नाही सर, वाचच पाठवतो लाईनमन ते म्हणजे बिल भरत नाही, बिल लाल भरतो ना. आता आपले ते ज्या बाया आहेत आपल्या, त्या बायामुळे पाण्याचे ज्याला दिवस जळला होता तेव्हा त्या कंपनीत ओढणं होतं, त्यांनी 63 केलं सध्याचा चालवा. त्याच्यानंतर काय ते चालला तर चालला, आता मोठी चालते त्याच्यावर. पुण्यात तुम्हाला काम आहे? काम कधी जाईल? काम कधी जाईल? काम कधी झालेलं आहे? काम जो 8 झाले. ते कशात आहे? शेतीचं शेतीचं शेतात नाही, डीपीडीसी मधला आहे, कशात एसके मधला असेल, 18 मध्ये म्हणतो एसके मधला आहे. फक्त फेल्युअर कोण आहे ना, एजन्सीला दिलेला मला देऊन द्यायचा. फक्त मॅसेज द्या नंबर, तो एक बेनिफिशियल नंबर असते ना त्याच्यासोबत. म्हणजे कसं आहे की त्यांना आम्ही एचओ पर्यंत बोलून त्याला त्याच्यानंतर त्या सोलरचं जे काही शेतकऱ्याचे झाले असतील, कनेक्शन असेल, त्यांना कुठलाच मटेरियल द्यायचं काम नाही, कुठलाच आपलं वैयक्तिक आपण काही मदत करायचं काम नाही. त्यांनी सर्व जबाबदारी त्या सोलरवाल्याची आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण मेसेज येते की त्यांचा स्टेटस काय अर्धा. असं पूर्वी जर सोलरवाले मदत करत असतील, पैसे मागत असतील, तर कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार करावी, नाही तर आपल्याशी संपर्क करावा. 2.5 वर्षापासून लावलेली त्यांनी. विक्री लावली असेल तर मग त्याच्यावर कॅश तुम्ही करून घेतलेली आहे की डिपार्टमेंट? गुरुवारी दिवसा असते. आम्ही अद्रकी लावले आहेत, हळदी लावलेले आहेत. आम्हाला ड्रिपनं खतं सोडावं लागतात. हे जे रात्रीचे दिवस आहेत, एक दिवस बी सुद्धा लाईन चालू नसते. त्यानंतर सकाळी जर फोन लावला, लाईन चालू होते. याचं कारण काय? सकाळी फोन केला की लाईन चालू होऊन जाते. म्हणजे भालेगाव फेडर. तुमचं गाव कोणतं आहे? सापडा. 132 सापडा. तेच भालेगाव, तेच कर्दापूर, सेम पोझिशन. आणि मेहरबानी सांगतो सर, ती जे मॅडम आहे ते मॅडमला बदलून आम्हाला दुसरा माणूस पाहिजे. खांब्यावर जाता येत नाही. ते योगेश बोडके म्हणून आहे, ते जर चालते आम्हाला. काय तो त्याचा पाय काय हो चालते, तरी चालते आपल्याला. आमचं म्हणजे नुकसान झालेलं आहे. आद्रा लावलेली आहे, त्याने टायमावर तो लागलेलं कनेक्शन तर तिथे केलेलं नाही प्रत्यक्ष. यांनी कागदावर दाखवलं असेल हे मान्य आहे मला. आता तर बिल भरायचं कामच नाही. आता झिरो बिलं भरायचं काम नाही साहेब, हे बरोबर आहे. मागच्याच बिलं कायमच राहणार आहेत ना. झिरो हे करून दिलं ना. आता मागची सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे.
आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.